हॅलो कॉक्रोचेस. माझ्यासोबत आता एक इन्सिडेंट घडला. मी सध्या जालना हॉस्पिटल, जे की अंबड चौफुली जालना येथे आहे. मी आता डॉक्टर हुसे नावाचे डॉक्टर जे राऊंडसाठी आले होते, तर वॉर्डमध्ये असताना त्यांनी माझ्याकडचं मेडिकल बघितलं आणि मला विचारलं की तू मेडिकल बाहेरून आणलं का. तर मी म्हटलं हो, जेनरिक स्टोअरवरून आणलं. ते म्हणे किती का. मी म्हटलं कारण तिथे याच्यापेक्षा कमी भावात मिळतं. त्यावरून त्यांनी माझी सगळ्यांसमोर इन्सल्ट केली, असं म्हणून की जे साधे लोक असतात म्हणे ते जरा समजदार असतात, एकदा सांगितलं की समजून घेतात. तुमच्यासारखे जे ChatGPT वाले आहेत ते स्वतःला लई शहाणं समजतात. ते आमच्यासारख्या डॉक्टरांची त्यांना किंमत नसते म्हणे, आणि तुम्हाला तसेच डॉक्टर पाहिजे जे तुम्हाला घाबरवतील आणि काहीतरी वेगळं सांगून परेशान करतील. पण आमच्यासारखे डॉक्टर म्हणे तुम्हाला जमत नाही. आणि तो इन्सल्ट करत होता की तुमच्यासारखे शिकलेले लोक बाहेरून मेडिकल आणतात, मेडिकल स्टोअरवरून, आणि आमच्या इथं मेडिकलवर आणून विकतात म्हणे. पण हे सगळं कशासाठी, तर मागच्या 3 दिवसापासून माझी आई या जालना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर जे मेडिकल मी रोज 4,000 रुपये देऊन इथून घेत होते, प्रत्येक डेला 4,000 रुपये पर डेने, ते मेडिकल मी जनरल स्टोअरवरून आज जेनरिक स्टोअरवरून आज 1,000 रुपयाला आणलं. एवढी साधी गोष्ट होती. म्हणजे सामान्य घरातले जे लोक आहेत, खेड्याकडचे जे लोक आहेत, त्यांना जर समजा कमी किमतीत मेडिकल मिळत असेल तर ते का आणू नये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्या मेडिकलच्या बाहेर लिहिलेलं आहे की जर तुम्हाला जेनरिक स्टोअरमधून मेडिकल आणायचं असेल तर आमची काही हरकत नाही. एवढं असताना पण त्यांनी आज सगळ्यांसमोर माझी इन्सल्ट केली. मला हे सांगायचं आहे की हॉस्पिटलमध्ये जो हा स्कॅम चालू आहे आणि लोकांना ज्या पद्धतीने हे परेशान करत आहेत किंवा फसवत आहेत, लुटत आहेत, ते चुकीचं आहे आणि त्याच्याकडे आपण जेनजीजनी लक्ष देणं फार गरजेचं आहे.